तर पहा आपला प्रश्न आहे, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही. पहा आपण पहिलाच प्रश्न जो आहे तो वाक्प्रचार आणि म्हणी हा जो घटक आहे याच्यावरती आधारित आहे. पहा त्यातील हा वाक्प्रचार आहे. तर वाक्प्रचार काय आहे पहा, पूर्ण पराभव करणे. लक्षात ठेवा, पूर्ण पराभव करणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी. तर पायाखालची जमीन सरकणे हा याचा अर्थ होत नाही. यामध्ये पहा उताना पाडणे, धूळ चारणे, चारी मुंड्या चित करणे, हे तीनही जे वाक्य आहेत यांचा अर्थ एकच आहे की पराभव करणे. पण पायाखालची जमीन सरकणे हा होत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुख्याध्यापक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे. पहा संधी विग्रह करायचा आहे मुख्याध्यापक शब्दाचा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर मुख्य अधिक अध्यापक म्हणजेच मुख्याध्यापक. आणि मित्रांनो असेच जर आपल्याला 100 शब्द जे महत्वाचे शब्द आहेत परीक्षेमध्ये विचारलेले संधी आणि विग्रहावरती, तर ते पाहण्यासाठी त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर यामध्ये योग्य जोडी कोणती असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक ए. तर बुडणे आणि तरंगणे ही जी आहे ही आपली बरोबर जोडी असणार आहे. यामध्ये पहा अल्पमित, युक्ती, करामत आणि धन आणि माल हे जे आहेत ह्या समानार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. या ठिकाणी बुडणे आणि तरंगणे ही जी आहे ही एकमेव विरुद्धार्थाची जोडी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल. पहा अपेक्षाभंग या शब्दाचा समानार्थी शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर हिरमोड हा जो शब्द आहे याला समानार्थाचा शब्द आहे पहा अपेक्षाभंग. आणि मित्रांनो असेच जर आपल्याला 300 पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच विरुद्धार्थी शब्द जरी पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अपेक्षाभंगाचा समानार्थी शब्द हिरमोड. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे. तर मित्रांनो हा जो आहे हा द्विकर्मक क्रियापद आहे. पहा द्विकर्मक क्रियापद आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे. यामध्ये पहा मुख्य क्रियापद, सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद. म्हणजे मुख्य क्रियापद कोणते आहेत, सकर्मक आणि अकर्मक. द्विकर्मक क्रियापद, दोन कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडत असेल तर अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात म्हणजे दोन घटकांवरती क्रिया घडत आहे. आणि दिलेल्या वाक्यामध्ये पहा विद्यार्थ्यांना व व्याकरण हे दोन कर्म या ठिकाणी आलेले आहेत. त्यातील विद्यार्थी हे अप्रत्यक्ष तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म दिलेलं आहे. त्यामुळेच हे जे वाक्य आहे हे द्विकर्मक क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मी निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ कोणता आहे हे ओळखा. पहा मी निबंध लिहित आहे या वाक्यामधील काळ कोणता आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी. तर अपूर्ण वर्तमान काळ. पहा यामध्ये काय आहे, लिहित आहे म्हणजे ही कंटिन्यू होणारी गोष्ट आहे. लक्षात ठेवा अपूर्ण वर्तमान काळ आपल्याला व्याख्यावरूनच समजून येईल. तर दिलेल्या वाक्यात हे जे आहे लिहित आहे म्हणजेच लिहिण्याची जी क्रिया आहे ही वर्तमान काळामध्ये सुरू आहे किंवा वर्तमान काळामध्ये सध्या चालू आहे किंवा ही अपूर्ण झाल्याचे दिसून येतं. पहा लिहित आहे म्हणजे काय, तर ती लिहिण्याची क्रिया त्याची सुरूच आहे म्हणजे अजूनही ती पूर्ण जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही म्हणजे अपूर्ण आहे. म्हणून तो जो आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पहा रावा हा जो शब्द आहे रावा या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर सर्वात पहिलं की रावा म्हणजे आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे. यामध्ये याचे समानार्थी शब्द पहा कोणकोणते आहेत. तर रावासाठी आहे पहा शुक, राघू आणि पोपट हे जे आहेत हे तीनही समानार्थी शब्द आहेत तर रावा या शब्दासाठी. पण पल्लव हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा, कारण पल्लव म्हणजे काय, तर पल्लव म्हणजे पान,
पर्ण, पत्र त्याला म्हटलं जातं पल्लव. आणि रावाचे समानार्थी शब्द राकू, शुक, पोपट हे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी पल्लव हा समानार्थी शब्द येत नाही रावाला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? पहा, आईने आपल्या बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2019 मध्ये विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे. आणि यातील जेवढे काही व्याकरणाचे हे प्रश्न आहेत हे आपण खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये आपण पहा, पोलीस भरती, तलाठी भरती, सोबतच वनरक्षक भरती, सोबतच शिक्षक भरती, जिल्हा परिषद भरती अशा सर्व स्पर्धा परीक्षांचं जे कंबाईन केलेले प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत. आईने बाळास निजवले या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर या वाक्यामध्ये क्रियापद आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर निजवले हे या ठिकाणी क्रियापद येतं. यामध्ये पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं. आणि दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये निजवलं काय केलं आहे? तर निजवलं आहे. म्हणजेच या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. म्हणजेच क्रियापद वाक्यातील मुख्य पद असतो, म्हणून त्याला मुख्य पद असं देखील म्हटलं जातं. आणि निजवले हे जे आहे हे वाक्यातील क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. हा म्हाडा 2023च्या 2022च्या भरतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावेळी पॅटर्न विचारला होता पहा TCS मध्ये. हरिहर, स्त्री पुरुष आणि कृष्ण अर्जुन कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर द्वंद्व समास आहे. यामध्ये द्वंद्व समास म्हणजे काय ही व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हरिहर, स्त्री पुरुष आणि कृष्ण अर्जुन हे जे आहेत हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्म शोधायचं आहे. पहा, कर्म विचारलेलं आहे. वाक्य काय आहे? त्याला अंधारात रस्त्यांची नावे नीट दिसत नव्हती. यामध्ये कर्म काय आहे मित्रांनो? कारण वाक्य वाचलं कीच आपल्याला ओळखून येतं पहा की कर्म यामध्ये नावे हा जो शब्द आहे हे कर्म आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा, वाक्यातील कर्म म्हणजेच काय तर नावे या क्रियापदाने दाखवलेली जी क्रिया आहे ज्याच्यावर घडते व किंवा ते त्या वाक्यातील कर्म असतं. कशावर आहे? तर नाव नीट दिसत नाहीत म्हणजेच काय तर नावे हे आपलं कर्म असणार आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील अनेक वचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधायचा आहे. या 4 पैकी एक चुकीचा असणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी, तर घड्याळ हे जे आहे हे अनेक वचनी शब्दामध्ये येत नाही. क्लेश, रोमांच, डोहाळे. लक्षात ठेवा, घड्याळ हे जे आहे हे एक वचनी शब्द आहे आणि त्याचे अनेक वचन घड्याळे असा होतो. पहा, घड्याळ हा जो आहे हा एक वचनी आहे. घड्याळ एक वचनी आहे आणि घड्याळे जर असता तर तो अनेक वचनी झाला असता. यामध्ये पहा, अकारांत नपुसक लिंगी नामाचे एक वचन अय आकारांत होत असतं म्हणजेच घड्याळे. आणि त्याचा जो नियम आहे, काही नामे नेहमीच अनेक वचनांनीच आढळतात. यामध्ये पहा, क्लेश, रोमांच, डोहाळे, शहारे आणि चिपळ्या हे जे आहेत हे कधीही शब्द आपल्याला अनेक वचनामध्येच आढळतात. पण घड्याळ हा एक वचनी शब्द आहे म्हणजेच आपलं उत्तर हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, समासाच्या कोणत्या प्रकारात पहिले पद महत्वाचे असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो? पहा, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ मित्रांनो एक व्याख्या विचारलेली आहे आणि ही व्याख्या खूप महत्वाची आहे कारण ही आपल्याला पुणे पोलीस भरती 2018 पासून नेहमी विचारण्यात आलेली आहे. समासाच्या कोणत्या प्रकारात पहिलं पद महत्वाचा असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो? तर ते असतं पहा अव्ययीभाव समासामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, अव्ययीभाव समासाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगितली आहे. समासाच्या कोणत्या? तर लक्षात ठेवा, अव्ययीभाव समासामध्ये काय होतं? पहिलं पद महत्वाचा असून त्याचा जो वापर आहे तो क्रियाविशेषणासारखा केला जातो. पर्याय ए आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा, या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? वाक्य काय आहे? त्याने आता घरी जावे. या वाक्यामधील प्रयोग कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा, भावे प्रयोग
जर एखाद्या वाक्यात शक्यता दर्शक जसे की जावे, करावे, असावे इत्यादी येत असेल तर ते वाक्य भाव्य प्रयोगाचं वाक्य असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट नाटकाचे लेखक. मित्रांनो, हा नटसम्राट जो आहे तो एक चित्रपट देखील झालेला आहे आणि तेव्हापासून हा प्रश्न खूप वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, विष्णू वामन शिरवाडकर. म्हणजेच वि वा शिरवाडकर हे जे आहेत हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. यामध्ये पहा, राम गणेश गडकरी यांचे प्रसिद्ध नाटकं लक्षात ठेवा, वेड्यांचा बाजार, एकच प्याला, प्रेम संन्यास ही त्यांची नाटकं आहेत. यामध्ये पहा, पु ल देशपांडे यांचे कोणते कोणते आहेत? सुंदर मी होणार, अंमलदार, भाग्यवान. यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे कोणते कोणते आहेत? पहा, संगीत सौभद्र, रामराज्यवियोग आणि शांकर दिग्जय. यानंतर वि वा शिरवाडकर यांची फेमस नाटकं पहा, विशाखा, किनारा, थांब सहेली आणि नटसम्राट. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गोत्यात आणणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? पहा, गोत्यात आणणे. गोत्यात आणणे म्हणजे काय? तर एखाद्याला अडचणीमध्ये आणणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पहा, गोत्यात आणणे, अडचणीत आणणे किंवा अडचणीत टाकणे. यानंतर पहा, अंतर राखणे म्हणजे काय? सोडून देणे किंवा थोडंसं बोलणं कमी करणं. तृप्त होणे म्हणजे काय? तर संतुष्ट होणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडेच सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे? सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला देण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी, तर शरणकुमार लिंबाळे यांना देण्यात आलेला आहे पहा सरस्वती सन्मान. 1991 समूहाकडून हा दिला जातो पहा, म्हणजे याची सुरुवात जी आहे ती 1991 पासून आहे. बिर्ला समूहाकडून तो दिला जातो आणि 2022चा रामदर्शन मिश्रा यांना देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील, हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला नगर परिषद मध्ये सुद्धा विचारला होता आणि हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये जे म्हाडा भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील व ते मुलांचे नाटक बसवतील, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर हे वाक्य मित्रांनो संयुक्त वाक्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, संयुक्त वाक्य आहे. या ठिकाणी बघा, जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययानी म्हणजेच कोणत्या कोणत्या आणि, व, शिवाय, की इत्यादी यामध्ये व हे जे आहे या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे, तर अशांनी जोडलेले असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य होतं. लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी व हे जे आहे हे अव्यय वापरलेलं आहे. संयुक्त वाक्य कधी होतं यावरती फोकस करा, जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतील. त्यामध्ये कोणते कोणते असतील पहा, शब्द आणि, व, शिवाय, की ह्या शब्दांनी जर जोडलेले असतील तर ते संयुक्त वाक्य असतं. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण पोलीस भरतीला हा प्रश्न आतापर्यंत 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर या वाक्याचा काळ आहे पहा ऑप्शन क्रमांक डी, तर हा भविष्य काळ आहे. का भविष्य काळ आहे? पहा, वाक्यातील निघेल हे जे आहे हे क्रियापद. लक्षात ठेवा, तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्याची जी क्रिया आहे पुढील काही दिवसामध्ये घडणार आहे, म्हणजेच ती क्रिया भविष्यामध्ये घडणार आहे किंवा घडणार असल्याचे दिसून येतं, त्यामुळे हा भविष्य काळ आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो? गांगरणे या शब्दातून कोणता अर्थ सूचित होतो किंवा आशय त्याचा निघतो? गांगरणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट होते पहा गोंधळून जाणे किंवा सुचेनासे होणे, त्याला म्हणतो आपण पहा गांगरून गेला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जागतिक नृत्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक नृत्य दिवस कधी साजरा करतात?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. तर 29 एप्रिल हा दिवस 29 एप्रिल हा दिवस जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपल्याला जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे आपले 3 ते 4 मार्क प्रत्येक परीक्षेमध्ये हे फिक्स पडू शकतात. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी अशी कोणती लिपी आहे त्या भाषेला देवनागरी लिपी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर इंग्रजी भाषा जी आहे तिला देवनागरी लिपी नाही. यामध्ये पहा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत? यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, कोकणी, नेपाळी, सिंधी, संथाली, गुजराती आणि बंगाली ह्या ज्या भाषा आहेत काही या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. आणि देवनागरी या लिपीला लक्षात ठेवा बाळबोध असं लिपी देखील म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपला 2021 ला झालेली जी शिक्षक भरती होती त्यामध्ये विचारण्यात आलेला होता. पहा, ओ हा जो संयुक्त स्वर आहे हा कोणत्या 2 स्वरांनी मिळून बनलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 अ आणि उ. पहा, अ अधिक उ या 2 स्वरांनी मिळून बनलेला आहे. पहा, ओ हा संयुक्त स्वर. यामध्ये पहा संयुक्त स्वर म्हणजे काय असतो? तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. यामध्ये कोणकोणते 2 आहेत? अ आणि उ हे जे आहेत हे 2 स्वर एकत्र आले आहेत आणि तो संयुक्त स्वर झालेला आहे. ए, ऐ, ओ, औ हे जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत. आणि ओ हा जो आहे अ अधिक उ किंवा हा मोठा उ जो आहे यांनी मिळून बनलेला असतो. पहा, ओ हा संयुक्त स्वर. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वास, भान, नाव, आस आणि हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? या ठिकाणी मित्रांनो अजून सोपं जाईल. तुम्हाला एक उदाहरण देतो पहा. आपल्याला या ठिकाणी काही नावं दिलेले आहेत. ते जे आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकली लावायचे आहेत. पण अल्फाबेटिकली कशी लावायचे आहेत? मराठी शब्द वर्णानुसार. लक्षात ठेवा, मराठी वर्णानुसार ते लावायचे आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला कोणता असणार आहे? आ पहिला आला. याच्यानंतर नाव, यानंतर भान, यानंतर वास आणि शेवटी आला हात. हे जे आहेत पहा हे वर्णानुसार लावलेले पण शब्द आहेत. हे 5 आहेत. या ठिकाणी काय विचारले? त्यामध्ये मध्यभागी येणारा, तर मध्यभागी कोणता आहे? भान आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, अल्फाबेटिकली विचारला आहे म्हणजे अ आधी येईल, आ नंतर येईल, ई नंतर येईल, अशा प्रकारे हे शब्द दिलेले आहेत. आणि हा देखील प्रश्न आपल्याला शिक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे, एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे डॅश होय. पहा, या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे. तर ही जी आहे ही संधीमधील एक व्याख्या आहे. व्याख्या काय आहे परत लक्षात घ्या एक वेळा. पाठोपाठ, एका पाठोपाठ येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण जो आहे हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी जी संधी आहे तर त्या संधीला काय म्हटलं जातं? तर तेव्हा ती असते पहा व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. पहा, व्यंजन संधी, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर हे त्याचं रूप आहे. म्हणजे या वाक्यामध्येच आपल्याला ही व्याख्या दिली आहे. तर व्यंजन संधीला हल संधी असं देखील म्हटलं जातं. यामध्ये पहा सत अधिक जन म्हणजे या ठिकाणी त आणि ज हे जे आहे पहा हे या ठिकाणी कनेक्ट आहेत म्हणजेच सज्जन हा आपला शब्द होईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा व्यंजन संधी. यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. यामधील महाभारत या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा, कोणी लिहिलेला आहे? महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर महाभारत या शब्दाची जात कोणती आहे? तर लक्षात ठेवायचे, महाभारत हे जे आहे हे एक विशेष नाम आहे. विशेष नाम काय आहे का आहे पहा, तर महाभारत हे जे आहे विशेष नाम आहे कारण एका पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे हे जे आहे एक स्पेशल नाउन आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे महाभारत जे आहे हे विशेष नाम आहे. त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो. म्हणजे हे जे पुस्तक आहे यातून एक गोष्ट युनिक निघते. म्हणजे कसं, पुस्तक जर असतं पहा, पुस्तक किंवा ग्रंथ जर असता तर तो सामान्य नाम होतं. पण या ठिकाणी त्याचं नाव देखील दिलेलं आहे आपल्याला. म्हणजेच ते काय आहे तर ते विशेष नाम आहे.
पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या ठिकाणी अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न विचारला जात नाही पण माहित असणं म्हणून गरजेचं आहे. कधी कधी प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञानमध्ये विचारला जातो. महाभारत हे जे आहे कोणी लिहिलं आहे? पहा, महाभारत कोणी लिहिलं आहे? तर महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. पहा, या ठिकाणी शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे, तर त्याचं आपल्याला सामान्य रूप कोणतं आहे ते ओळखायचं आहे. लक्षात ठेवा, सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर सामान्य रूप काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 शिक्षकां हे जे आहे हे सामान्य रूप आहे. हे जे दिलेलं वाक्य आहे यामधील मूळ शब्द कोणता आहे? पहा, शिक्षक हा जो आहे हा मूळ शब्द आहे. विभक्तीचं रूप कोणतं आहे? शिक्षकांनी. सामान्य रूप काय होईल? शिक्षकां. आणि विभक्तीचा प्रत्यय आहे पहा नी, म्हणजे तो पूर्ण शब्द झाला शिक्षकांनी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, कारण ते सामान्य रूप आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा ज्याचे, पण वाक्य ऐकून घ्या. ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर. त्यामधील ज्याचे हे अधोरेखित केलेला शब्द आहे, याची आपल्याला जात ओळखायची आहे. तर लक्षात ठेवायचं, या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 3 संबंधी सर्वनाम आहे. हे काय आहे? ज्याचे हे संबंधी सर्वनाम आहे. यामध्ये पहा, संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असं म्हटलं जातं. आणि दिलेल्या वाक्यात ज्याचे हे जे आहे पहा, ज्याचे हे संबंधित सर्वनाम आलं आहे आणि ते त्याचे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवून देतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संबंधित सर्वनाम होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, भुंकणाऱ्या हा शब्द आहे अधोरेखित केलेला. याचा आपल्याला विशेषणाचा जो विशेषण आहे त्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर तो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तर धातू साधित प्रकार आहे. यामध्ये पहा, दिलेल्या वाक्यामध्ये भुंकणाऱ्या हे जे आहे हे कुत्रा नामाचे विशेषण आहे व भुंक या धातूपासून ते तयार झालेले आहे, म्हणजेच साधू धातीत शब्द आहे, प्रकार आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश असे म्हटले जाते. प्रश्न हा महत्वाचा आहे, पहा नोट करून आपण घेऊ शकता किंवा प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची, त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF देखील पोस्ट करत असतो. नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला वचन असं म्हटलं जातं. पहा, वचन म्हणजे काय? लक्षात ठेवा, नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो एक मार्ग किंवा एक धर्म असतो त्याला वचन म्हटलं जातं. आणि वचनाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. पहिला आहे एक वचन, दुसरा आहे अनेक वचन. हे मुख्यतः त्याच्यात पडणारे 2 वचन हे आहेत प्रकार. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 8 वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे. हा वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास आपल्याला 17 ते 18 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे पहा, गर्भ श्रीमंत असते. पहा, ऑप्शन क्रमांक 3 गर्भ श्रीमंत असणे म्हणजे जन्मतःच श्रीमंत असणे. या ठिकाणी आपण एक वाक्य देखील पाहणार आहोत. पहा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. याचं वाक्य पहा काय आहे? अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता, त्यामुळे त्याला हवी ती असलेली प्रत्येक वस्तू लहानपणापासून मिळत गेली. म्हणजे तो जो आहे तो जन्मतःच श्रीमंत होता, म्हणजे त्याला म्हणतो आपण गर्भ श्रीमंत असणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. हे महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. तर या पद्य पंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे त्याचा अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आणि त्याचा अलंकार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर दृष्टांत अलंकार आहे. लक्षात ठेवा, वरील ज्या काही महत्वाच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये संत तुकारामांनी दृष्टांत अलंकार वापरलेला आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी त्याच्याशी मिळती जुळती अशी किंवा
त्याच्यासारखी दुसरं एखादं उदाहरण देणं त्याला म्हटलं जातं पहा दृष्टांत अलंकार. लक्षात ठेवा, दृष्टांत अलंकाराची व्याख्या या ठिकाणी आहे, आपण नोट करून घेऊ शकता किंवा PDF द्वारे सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो, मुंगी जरी लहान असेल तरी ती साखर आरामात खाऊ शकते. लक्षात ठेवा, मुंगी साखरेचा रवा, म्हणजे मुंगी जरी लहान असली तरीही ती साखर आरामात खाऊ शकते. त्या एखाद्या साखरेच्या दाण्याने ती आनंदी देखील होऊ शकते. आणि या ठिकाणी नंतर काय आहे, ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे काय, तर हत्ती जरी मोठा असला, त्याचा अर्थ समजावून घ्या मित्रांनो, हत्ती जरी मोठा असला तरी जो माहूत असतो हत्तीवरती बसणारा त्याला अंकुशाचा मार खावा लागतो. कारण ते जे कंट्रोल करण्यासाठी असतं हत्तीला, त्याला अंकुशाचा म्हटलं जातं पहा. तर त्याच्याकडे नम्रपणा नाही, त्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो असा यातून अर्थ होतो. म्हणजेच हा जो आहे हा दृष्टांत घडवून त्यांनी दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. पहा, शिक्षक भरतीमध्ये हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्हीही पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी मित्रांनो होतो हा श्लेष अलंकार. लक्षात ठेवा, श्लेष अलंकार काय आहे. श्लेष अलंकार म्हणजे या अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. तर यामध्ये कोणता एक शब्द आहे पहा, जीवन हा जो शब्द आहे हा 2 अर्थांनी या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तर पहिला जीवन हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे पहा आयुष्य, आणि दुसऱ्या वेळेस वापरला जाऊ शकतो तो आहे पहा पाणी. म्हणजेच याच जीवन या शब्दाचे 2 अर्थ यामध्ये आहेत, म्हणजेच तो श्लेष अलंकार आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखायचा आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन जे आहेत भुंगा या शब्दाला समानार्थाचे आहेत आणि चौथा जो आहे तो समानार्थी नाही. म्हणजेच लक्षात ठेवा, सरळ आपल्याला कळून जाईल की भ्रात हा जो आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये भुंग्याला पहा मिलिंद, भ्रमर आणि मधुप हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत, पण या ठिकाणी अयोग्य विचारला आहे म्हणजे भ्रात हा जो आहे हा आपलं उत्तर होणार आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो असेच आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ते सर्वच्या सर्व समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्याला TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चित्त अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक अर्थ कोणता होईल. पहा, या ठिकाणी सामासिक असा शब्द आहे मित्रांनो, थोडंसं मिस्टेक आहे. सामासिक शब्द पहा कोणता शब्द आहे, चित्त अधिक आनंद. तर याचा संधी विग्रह आपल्याला विचारला आहे, तर काय होईल त्याचा, चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. पहा, चित्त अधिक आनंद म्हणजे चितानंद, आणि हा तृतीय व्यंजन संधीचा एक प्रकार आहे पहा, चिदानंद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री. अगदीच्या म्हणजे आपण एकही असं म्हणू शकतो. पहा, अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री आपण तिला काय म्हणतो, तर तिला म्हणतो पहा ऑप्शन क्रमांक 1 तर लंकेची पार्वती. लक्षात ठेवा, लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री. भिकारीण म्हणजे काय, तर भीक मागणारी स्त्री. यानंतर पहा, गरीब म्हणजे काय आहे, पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती. यानंतर मंदोदरी म्हणजे काय, तर मय दानवाची कन्या. पहा, मय दानवाची कन्या आणि रावणाची पत्नी, तिचं नाव आहे मंदोदरी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, कारण आपल्याला प्रत्येकच परीक्षेमध्ये म्हणी हा जो घटक आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण 200 अशा महत्वाच्या म्हणी आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. क्षुल्लक कारणावरून आपत्ती येणे किंवा एखादी मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण काय आहे, तर फट म्हणता ब्रह्महत्या. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 फट म्हणता ब्रह्महत्या ही म्हण असणार आहे. क्षुद्र कारणावरून किंवा लहान कारणावरून मोठी आपत्ती येणे. या ठिकाणी दुसरी एक म्हण आहे, पोर पोटात खीर ताटात. म्हणजेच काय, तर अतिशय उतावळेपणा करणे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे. पहा, दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ
मित्रांनो, या ठिकाणी वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे जे घटक आहेत हे मराठी व्याकरणात खूप महत्त्वाचे असतात आणि यामध्ये आपल्याला 3 ते 4 प्रश्न यावरच आधारित दिलेले असतात. दैवाने हात देणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय आहे, तर दैव अनुकूल होणे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होणार आहे. पहा, दैवाने हात देणे म्हणजेच दैव अनुकूल होणे. दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे. दैना उडणे म्हणजे वाईट अवस्था होणे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा, पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? याचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3 तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये पावसाळा हा जो आहे हा कर्ता आहे आणि वाक्यामध्ये कर्म दिलेलं नाही, म्हणून हे जे वाक्य आहे हे अकर्मक आहे. त्यामध्ये कर्म नाही म्हणजे अकर्मक वाक्य आहे आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, लक्षात ठेवा. त्यामुळे पावसाळा सुरू झाला हे जे आहे हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी शब्दाचा समास काय आहे, शब्द कोणता आहे, चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर चक्रपाणी या शब्दाला काय म्हटलं जातं, त्याचा समास जो आहे तर तो आहे बहुव्रीही समास. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. तर पहा, चक्रपाणी म्हणजेच बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाची इतर काही महत्वाची उदाहरणं आहेत. पहा, जो बहुव्रीही समास आहे यामध्ये पद्मनाभी त्याचं उदाहरण आहे. पद्म आहे ज्याच्या नाभीत असा, तो कोण, तर तो आहे विष्णू. आणि जितेंद्रिय म्हणजे काय, जीत, एक जिंकलेली आहेत इंद्रिय, तो वयाने कोण आहे, तर तो मारुती. म्हणजे चक्रपाणी हा जो समास आहे या शब्दाचा तो बहुव्रीही समास आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा, जर अभ्यास केला तर पास व्हाल या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे आणि हा जो आहे मित्रांनो हा या ठिकाणी काय केलेला आहे, एखादं डायरेक्शन म्हणजे एक संकेत दिलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 संकेत बोधक हे वाक्य आहे. पहा, दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडण्यात आलेलं आहे. म्हणजेच वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध आपल्याला दिसून येतो, म्हणून हे संकेत बोधक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.